हळूहळू तिला जाग येऊ लागली. अंगावर मऊसर ब्लँकेट जाणवत होती. तसं तिने ती अजूनच ओढून घेतली आणि कुसफळावून पडणार होतीच की त्याने तिच्या कमरेला पकडलं. तशी ती गडबडून डोळे उघडून मोठे करून त्याला बघू लागली. पडली असती. ती डोळे मोठे करून खालच्या फरशीला बघत पुन्हा त्याच्याकडे बघत म्हणाली, हो पण इतकं लागलं नसतं, एकदा ट्राय करून बघ. तो तिची मज्जा घेत खालच्या फरला बघत सोफ्यावर बघत म्हणाला. ती दुसऱ्या कुशीवर होऊन सावरून उठून बसली आणि इकडे तिकडे बघू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण फार्म हाऊसवर आहोत. आत्ता बाहेर पूर्ण अंधार जाणवत होता. आतमध्ये पिवळसर प्रकाश पडला होता. त्यावरूनच तिला कळलं की रात्र झाली असणार. अंगावरची ब्लँकेट बाजूला करत कावरी बावरी होऊन ती इकडे तिकडे बघत होती. अजूनही पूर्णपणे झोपेतून जागी झाली नव्हती. चेहऱ्यावर गोंधळलेले एक्सप्रेशन्स होते. ओ किती वाजले? तुम्ही मला उठवलं का नाही? कधी झोप लागली माझं मलाच कळलं नाही. सॉरी. त्याला एकट्याला ठेवून झोपलेलं तिला बरोबर वाटत नव्हतं म्हणून ती काळजीने म्हणाली. 8 वाजत आले आणि सॉरी काय? त्यात उलट तू झोपली आणि मलाही काम करायला वेळ मिळाला. तो किंचित खांदे उडवत खट्याळ म्हणाला. ती गालात हसत डोळे बंद करत केसांचा क्लच काढत नीट सगळे केस घेऊन पुन्हा नीट लावू लागली आणि तो शांतपणे तिच्या अवसाळलेल्या चेहऱ्याला बघू लागला. काय बघता? तिने चेहऱ्यावरून हात फिरवत छोटी केस पुढे आले होते ते कानामागे सारत नजर झुकवत म्हणाली. त्याची फक्त नजरसुद्धा पडली तरी तिच्या अंगावर शहारा येत होता. माझ्या झोपाळू वाईफला बघत आहे. तो पुढे झुकत तिच्या कपाळाला टक्कर मारत खळखळून हसत म्हणाला. काही पण मी झोपाळू नाहीये. दिवसभर मला झोपायची सवयसुद्धा नाहीये. फक्त मला रात्री 9 किंवा 10ला झोप येतेच कारण पहाटे 5-6ला उठलेली असते. मग रात्री लवकरच झोप येणार ना. आणि जसं तुमच्यासोबत लग्न ठरलं आहे ना तसं माझ्या झोपेचा टाईम बदललाच आहे. त्याच्या बोलण्याने भलतीच रागावून त्याच्याकडे बघत बडबड करू लागली. त्याला अजूनच हसू येऊ लागलं. तुम्ही ना जाऊ दे. चला घर बघून येऊ. ती जागेवरून उठत त्याचा हात पकडत म्हणाली. आत्ता जेवण करूनच घर बघून घेऊ. मला भूक लागली आहे. जा फ्रेश होऊन ये. डिनर लावला आहे. तो तिने धरलेला हात वर करून तिच्या खांद्यावर टाकून जवळ घेत म्हणाला. हा हो. तिला पण आत्ता भूक लागली होती. खालीच असलेल्या वॉशरूममध्ये जाऊन ती फ्रेश होऊन बाहेर आली. त्या 2 स्टाफने डायनिंग टेबल सजवला होता. मिडल चेअरवर तो बसून मोबाईल चेक करत होता. व्हाईट कलरचा वी-नेक असलेला सॉफ्ट टी-शर्ट आणि खाली ब्लॅक कलरची जॉगर. हाताचा कोपरा टेबलवर ठेवून अंगठा हनुवटीवर घासत तो मोबाईलमध्ये काहीतरी सिरियसपणे वाचत असल्यासारखं तिला जाणवत होता. दिसायला तो खूपच आकर्षक दिसून येत होता. ताठ बसल्यामुळे त्याचं भरदास्त व्यक्तिमत्व खूपच उभारून दिसत होतं. खूपच हँडसम दिसून येत होता तो. त्याच्यामुळे तिचे गाल आरक्त होत होते. त्याने नजर वर केली तशी ती गडबडून त्याच्या शेजारच्या चेअरवर बसली. तसं त्याने त्याचा मोबाईल बाजूला ठेवून दिला. सर्वंटने दोघांची प्लेट वाढून दिली आणि तिथून निघून गेला. आता बिलकुल मोबाईल घ्यायचा नाही. त्याने बाजूला ठेवलेला मोबाईल ती हातात घेत स्वतःच्या बाजूला ठेवत म्हणाली. हो आता फक्त तुझ्याकडेच बघायचं आहे. तो डोळे मिचकावून स्पून उचलत म्हणाला. त्याच्या बोलण्याने तिने नजर फिरवली आणि ओठांवर आलेलं हसू लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत जेवणावर कॉन्सन्ट्रेट करू लागली. आज सगळं काही तिच्या आवडीचं होतं म्हणून मनापासून जेवण करत होती. वाटाण्याची उसळ तिला खूप आवडत होती म्हणून तेच बनवलं होतं. जेवण झाल्यावर दोघांनी खालचा पूर्ण एरिया बघितला. कबीर पण पहिल्यांदाच आल्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा नवीन होतं. मागच्या बॅकयार्डची स्लायडिंग ओपन करून तिथेच उभे राहून बाहेरचा नजारा बघू लागले कारण बाहेर चांगलाच धो पाऊस पडत होता. अहो पाऊस काय थांबणार नाही असं वाटत आहे. ती पावसाचा अंदाज घेत समोर बघत म्हणाली. पावसाचं माहीत नाही पण मी सुद्धा आज कुठेही थांबणार नाहीये. मागून त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं होतं. हळूच थोडासा झुकून तिच्या कानात कुजबुजला. मॅग्नेटिक रोमॅन्स भरलेल्या आवाजाने अंगावरचे लव ताठ झाले. आणि तू पण मला थांबवायचं नाहीये. रोमॅन्टिक व धमकी स्वरात हळुवारपणे म्हणाला. त्याचे शब्द ऐकून तिचं डोकंच फ्रीज होऊ लागलं. लेट्स गो. त्याने तिला उचलून घेतलं तशी ती लाजून त्याच्या कुशीत डोके घालून लपू लागली. त्या घराच्या नागमोडी पायऱ्यांवरून तो वरच्या रूमकडे निघाला. तिच्या हृदयाची धडधड कित्येक पटीने वाढली होती. चेहऱ्यावरची लज्जा खूपच गडद झाली होती. त्याच्या कुशीतून चेहरासुद्धा तिला बाहेर काढायची भीती वाटत होती. त्याने त्याच्या पायाने डोर उघडला. तसा मंद रिफ्रेश करणारा सुगंध तिच्या नाकात शिरला. तसं तिने लगेच तिचा चेहरा वळून समोर पाहिलं. एक्साइटमेंट अजून काय.
समोरचं दृश्य बघून तिचे डोळे मोठे झाले होते. पूर्ण रूममध्ये डिम लाईट होता. मधोमध असलेल्या बेडला व्हाईट कलरच्या जाळीदार पडद्याने सजवला होता आणि त्यावरून फेरी लाईट्स सोडल्या होत्या. आजूबाजूला लावलेल्या सेंटेड कॅन्डलचा सुगंध पूर्ण रूममध्ये दरवळत होता. बेडच्या वर काचेची रोप होती. त्यातून कोसळणारा पाऊस दिसून येत होता. पांढरी शुभ्र फुलांची वाज सजवले होते. सगळं वातावरण बघून ती भारावून गेली होती. डिम लाईटमध्ये समोरचा नजारा बघून मनाला वेगळाच अनुभव होऊन जात होता. त्याने तिला खाली उतरवले आणि तिच्या आश्चर्यचकित झालेल्या चेहऱ्याकडे बघू लागला. तुला आवडलं? तो तिच्या थोडंसं जवळ येत हसून म्हणाला. तिने हसून नजर खाली घेत मान हलवली. तिचा चेहरा अजूनच लाल लाल झाला होता. तो एक पाऊल पुढे आला तसं ती पटकन मागे सरकली आणि पाठीला थंडगार भिंत लागली तसं तिने डोळे घट्ट बंद करून घेतले. जोरात जोरात श्वास घेताना तिचं ऊर वर खाली होत होतं. त्यावरूनच तिच्या मनाची अवस्था त्याला जाणवून येत होती. भीती, लज्जा, एक्साइटमेंट सगळ्याच भावना संमिश्र झाल्यामुळे कसं रिॲक्ट करावं तिला काहीच कळत नव्हतं. मी काय बोललो? आज माझ्या प्रेमाची बरसात बिलकुल थांबणार नाहीये. तो एक हात भिंतीवर ठेवून तिच्या कपाळापासून ते हनुवटीपर्यंत त्याचे ओठ अलगद फिरवू लागला. त्याचा स्पर्श नसानसांत भिनून गेला. तिचे उष्ण श्वास त्याच्यावर आदळू लागले होते. तो थोडासा लांब सरकून तिचा चेहरा पाहून तिरकस गालात हसला. स्वीट हार्ट, ओपन युअर आईज, तो म्हणाला. तसं दीर्घ श्वास घेत हळुवारपणे तिने डोळे उघडले. तुझी इच्छा होती ना मला काहीतरी गिफ्ट द्यायची? तो तिच्या डोळ्यात आपली नजर स्थिर करत प्रेमाने म्हणाला. ती न समजून त्याच्या डोळ्यात बघू लागली. त्याच्या बाजूला असलेल्या टेबलवरचा बॉक्स घेऊन तिच्या समोर धरला. ती त्याच बॉक्सकडे प्रश्नार्थी नजरेने बघू लागली. त्याने तिच्या डोळ्यात बघतच बॉक्स उघडला. तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्न जरा जास्तच वाढले होते. शॉक होऊन त्या बॉक्समधल्या साडीला ती बघू लागली. हे मी, ती बोलतच होती की सकाळी तुझी बॅग ओपन होती आणि ह्या साडीवर नजर पडली. तो हसत त्या बॉक्समधून साडी काढत म्हणाला. त्याने पहिल्यांदाच तिला साडी घेतली होती तेव्हा 2 साड्या तिच्यासाठी पाठवल्या होत्या. दोन्ही साड्यांचे कलर अबोली होते. एक डिझायनर साडी आणि एक सिल्कची होती. त्यावेळी फक्त दोन्ही साड्या आवडल्या होत्या म्हणून त्याने तिच्यासाठी दोन्ही घेतल्या होत्या. पण त्याचा उपयोग आज होईल हे त्याला घेताना वाटलं नव्हतं. ती आवंढागिळा श्वास घेत त्याच्याकडे स्तब्धपणे बघू लागली. ती ट्रान्सपरंट साडी आणि त्याचा बॅकलेस ब्लाऊज बघून तिने घालायचा विचारसुद्धा डोक्यात आणला नव्हता. त्याने एवढे प्रेमाने घेतली. वरून मीराने कपाट उघडलं असते तर महाभारत झालं असतं म्हणून ती सोबत घेऊन आली होती. पण इकडे आल्या आल्या त्याच्या नजरेला बरी पडावी. ती पुतळ्यासारखी त्याच्याकडेच बघत होती म्हणून त्यानेच ती साडी तिच्या हातात दिली. तिची रिॲक्शन बघून त्याला हसू येऊ लागलं. ते साडी म्हणजे त्याचा ब्लाऊज चांगलं नाहीये. ती नजर फिरवत अडखळत एका दमात बोलून मोकळी झाली. श्वासांची गती चांगलीच वाढली होती. भीतीने, एक्साइटमेंटमध्ये हृदयाची धडधडसुद्धा 100च्या स्पीडने वाढत चालली होती. इथे माझ्याशिवाय तुला कोणीच पाहणार नाही, प्लीज, तो रोमॅन्टिक आवाजात तिला रिक्वेस्ट करत तिच्या कमरेला वेढा घालत जवळ घेत म्हणाला. एकीकडे त्याच्या रिक्वेस्टनी भरलेला आवाज आणि एकीकडे ती साडी दोन्हींच्या मधात अडकली होती. त्याला नाराजसुद्धा करायचं नव्हतं पण अशी साडी कधी नेसलीसुद्धा नव्हती. त्याच्यासमोर असं यायचं हा विचार करूनच पोटात गोळा दाटून येऊ लागला. त्याच्यासोबत आपण कधी कम्फर्टेबल होणार हा विचार येऊनच सरसर अंगभर गुदगुल्या होऊ लागल्या. ते मी, आजपासून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात होत आहे. आजपासून आपलं नातं पारदर्शक असणार आहे. कुठला पडदा नाही. कारण दोघे एकमेकांना नव्याने ओळखणार आहोत. मी तर माझ्या पायरीवर उभा आहे. फक्त तुझा हात माझ्या हातात द्यायला हवा. त्याशिवाय आपण पुढे जाणारच नाही. तो तिच्या गालावर अंगठा रब करत तिच्या डोळ्यात आरपार बघत समजवण्याच्या सुरात म्हणाला. ती सुद्धा त्याच्या डोळ्यात बघत होती. त्याच्या डोळ्यातला विश्वास मनाच्या खोलवर जाऊ लागला. तिने कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि नजर खाली घेत किंचित मान डोलत त्याच्या हातातून साडी घेत घट्ट आवळून घेतली. तसं त्याच्या गालावर गडद हास्य उमटलं आणि तो एक पाऊल मागे झाला. त्याच्याकडे बघायला सुद्धा तिला लाज वाटत होती. ती त्याला क्रॉस होऊन थोडी पळतच तिथल्या चेंजिंग रूममध्ये गेली. तो मान वळवून गालातल्या गालात तिच्याकडे बघून हसू लागला. तिचा आपल्यावर असणारा विश्वास वाढत चालला होता याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. त्याने गॅलरीची स्लायडिंग ओपन केली आणि त्याचा हात समोर केला. पावसाच्या सरी त्याच्या हाताला भिजवून जात होत्या. ते बघूनच त्याचं मन अगदी सुखावून जात होतं. अंगावर रोमांच भरून येत होते. दररोज येणारी रात्र आणि आजच्या रात्रमधलं अंतर तो स्वतःहून अनुभवत होता. कधी नव्हे ते त्याच्या गालावर लाजेची लकीर पसरून गेली होती.
चेंजिंग रूममधून बांगड्यांचा किणकिणचा आवाज येत होता. तसं त्याने कानशील तप्त होऊ लागले. दीर्घ श्वास घेऊन स्वतःच्या भावनांवर तो संयम बाळगू लागला. अजून त्यांचं नातं इतकं परिपक्व नव्हतं. तिला अनकम्फर्टेबल फील करून त्याला त्याचा आनंद नको होता. तिला स्पर्शात बेधुंद करायचं होतं. हळूहळू तिच्या बांगड्यांची किणकिण बंद झाली. तसं त्याने मान फिरवून चेंजिंग रूमच्या दाराकडे अधीर मनाने बघू लागला. 10 मिनिट झाले होते, पण ती काही बाहेर यायचं नाव घेत नव्हती. तोच चेंजिंग रूमच्या स्लायडिंग जवळ आला. स्वीट हार्ट, त्याने हळुवारपणे रोमॅन्टिक आवाजात तिला साद घातली. तसा तिचा श्वास तिथेच गोठून राहिला. ती स्वतःला मिररमध्ये बघून स्वतःचंच अंग चोरून घेत नजर खाली घेते. हसू, लज्जा, भीती, एक्साइटमेंट सगळ्या भावना अगदीच अनावर झाला होता. हातापायांची थरथर होत होती. घाबरून तोंडून शब्द फुटत नव्हते. तिला स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. इतकी तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. ओपन द डोअर, मला तुला बघायचं आहे. अजून किती त्रास देणार आहेस? आता त्याचा लाडीवाळ हट्टी आवाज ऐकून तर ती लाजून अक्षरशः पाणी झाली होती. तिने दोन्ही हातांनी तिचा चेहरा झाकून घेतला. एवढ्या प्रेमाने तिला कधीच कोणीच हाक मारली नव्हती. त्याच्या आजच्या आवाजात एक वेगळीच प्रकारची जादू आणि नशा चढल्यासारखी तिला जाणवत होती. ते तुम्ही डोळे बंद करा. ती अडखळत स्लायडिंगच्या दाराला हात लावते. ओके. त्याने काहीच नखरे न करता हाताची घडी घालून डोळे बंद केले. तिने दीर्घ श्वास घेतला आणि हळूच स्लायडिंग ओपन केली आणि त्याच्याकडे चोरट्या नजरेने पाहिलं तर त्याचे डोळे बंद होते. म्हणून तिने व्यवस्थित त्याच्याकडे पाहिलं. पण त्याचे डोळे बंद जरी असले तरी तिचं मन त्याच्यावर नजर स्थिर ठेवूच देत नव्हतं. गुदगुल्या होऊन ती इकडे तिकडे बघू लागली. ओठ दाबून मोठमोठे श्वास घेत तिने स्लायडिंगच्या बाहेर पाऊल टाकलं आणि हळूहळू त्याच्याजवळ येऊ लागली. तिच्या पैंजणांचा मधुर आवाज त्याला स्वतःजवळ जाणू लागला. तसं हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल वाढत चालली होती. हृदयाची धडधड जलद गतीने वाढू लागली. आता तो जास्त वेळ संयम बाळगू शकत नव्हता. त्याने दुसऱ्या क्षणी डोळे उघडले आणि डोळे उघडतात समोरची असणारी अवंती हीच आहे का ह्याच्यावर विश्वास बसत नव्हता. डोळे मोठे करून एकटक तो तिच्या सौंदर्यालाच बघत राहिला. त्या रूममध्ये खूप शांतता होती. फक्त आता 2 हृदयांचे ठोके जाणवत होते. पीच पिंक शेड असलेली ट्रान्सपरंट साडी आणि त्याच्यावर त्याच कलरचा बॅकलेस ब्लाऊज असल्याने तिचा दुधाळ रंगाचा खांदा एका साईडने ओपन होता. त्या ट्रान्सपरंट साडीमध्ये तिची काया अट्रॅक्टिव्ह वाटत होती. हातावर मेहंदी आणि हिरवा चुडा, गळ्यात छोटंसं मंगळसूत्र. तिने साडीचा टोक घट्ट पकडून धरला होता. घाबरून तिच्या अंगभर काटा येऊन जात होता. शरीर थरथर कापत होतं. केस मोकळे सोडून छोटीशी क्लिप लावली होती. कपाळावर छोटीशी लाल टिकली. डोळ्यात काजळ, ओठांवर फिकट गुलाबी रंग चढवला होता. बाकी कुठलाच मेकअप तिच्या चेहऱ्यावर नव्हता. नव्या नवरीचे रूप अगदीच खुलून आले होते. यू लुकिंग सो हॉट, लव्ह यू बेबी. तो आवंढा गिळत तिच्या शरीराचं कौतुक करत म्हणाला. तिची नजर अजून खालीच होती. त्याचे शब्द ऐकून तिचे ओठ कोरडे पडले. तिने अलगद तिच्या ओठांवरून जीभ फिरवत तिचे ओठ ओले केले. उफ, तिचे ते ओलसर ओठ बघून तर त्याचा कंठमणी वर खाली होऊ लागला. आता तो त्याच्या बोलीपासून कसा दूर राहू शकत होता. इतके दिवस हा क्षण येण्यापर्यंत त्याने स्वतःच्या भावनांवर खूपच कंट्रोल केला होता. पण आता त्याचा कंट्रोल पूर्णपणे संपला होता. तिच्या सौंदर्यापुढे तो घायाळ झाला होता. मोठमोठी 1-2 पावले घेत तो तिच्याजवळ आला. मान झुकवून तिचे ओलसर ओठ आपल्या ओठांनी अजूनच ओले करू लागला. तशी ती दचकून गेली. अचानक त्याच्या ओठांचा हल्ला झाल्यामुळे ती 1 पाऊल मागे सरकलीच होती की त्याने तिच्या कमरेला पकडून स्वतःकडे खेचत किस करू लागला. किस करताना तिची मान मागे जात होती. तसं त्याने दुसऱ्या हाताने तिची नाजूक मान आपल्या पंजामध्ये पकडून घेत किस करू लागला. तिच्या अंगातून करंट पास होत होता. तिला श्वास घेण्याची त्याने फुरसतच दिली नव्हती. खूप दिवसांचा तहानलेला होता आणि समोर गोड वाहणारी नदी दिसली तसा तो तिच्या नाजूक ओठांवर तुटून पडला होता. हळूहळू त्याच्या ओठांची नशा तिच्या डोक्याला चढू लागली आणि डोकं बधीर होऊ लागले. जेव्हा तिचा श्वास फुलू लागला तसं तिने दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवत त्याला मागे ढकलला. तसं तो तिच्या ओठांचा चावा घेत मागे सरकला. दोघांचेही श्वास कमालीचे वाढले होते. जोरजोरात श्वास घेऊन दोघे एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. आज दोघांना शब्दांची नाही तर स्पर्शाची भाषा बोलायची होती. त्याने तिच्या डोळ्यात आरपार बघत त्याच्या अंगावरचा टी-शर्ट गळ्यातून काढला आणि दूरवर फेकला. तशी ती डोळे किंचित मोठे करून त्याच्या भरदास्त देहाला बघू लागली. त्याचं आकर्षक शरीर बघून तिच्या पोटात थुई थुई मोर नाचू लागले.
त्याने तिला गोल फिरवत मागून मिठीत घेत तिच्या खांद्यावर ओठ टेकवत हळूहळू पाठीवर किस करू लागला. तसं ती डोळे बंद करून त्याच्या स्पर्शात वाहू लागली. त्याचे हात तिच्या नाजूक हातांवर फिरत होते तसं अंगभर हुडहुडी भरून जात होती. त्याने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं तसे तिचे दोन्ही हात त्याच्या उघड्या छातीवर विसावले गेले. दोघे एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघू लागले. तिच्या नाजूक हातांचा स्पर्श त्याला होताच तो उत्तेजित होऊ लागला. तो तिला घेऊन त्या बेडच्या जाळीदार पडद्यांमधून आत येत तिला बेडवर बसवतो. तिची नजर शरमेने खाली झाली. तो तिच्या अंगावर येऊन तिला बेडवर आडवं करत हळूहळू तिच्या चेहऱ्यावर किस करत तिचा पदर बाजूला सारत गळ्यावर खांद्यावर ओठ फिरवू लागला. त्याचा स्पर्श तिला मोरपिसासारखा वाटू लागला. कुठलीच घाई नव्हती. अगदी हळुवारपणे तिला स्पर्श करत होता, पण त्याचा हळुवार स्पर्श तिला बेचैन करून जात होता. त्याच्या स्पर्शाने ती सुद्धा गरम होऊन मासोळीसारखी तडफडू लागली आणि तिचंही शरीर त्याला स्पर्श करण्यासाठी आतुर झाले होते. तिचे हात त्याच्या पाठीवर केसांवर फिरू लागले. त्याचा आवेग आता जास्तच वाढत चालला होता. आता तर तीही त्याला साथ देत होती. त्याच्या स्पर्शाने ती बेधुंद होऊन गेली होती. त्याने सुद्धा तिला अलगद आपल्या स्पर्शात बेधुंद केलं होतं. त्यामुळे ती सुद्धा त्याच्यात स्वतःला विसरून गेली होती. कपड्यांचा आडसर दूर होऊन तो तिच्यात सामावून जाण्यासाठी अधीर झाला होता. त्याने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात लज्जा आणि भीती दिसून येत होती. त्याने तिच्या दोन्ही डोळ्यांवर हळूवार किस करत त्याचे ओठ तिच्या चेहऱ्यावर फिरवू लागला. तसं तिने दीर्घ श्वास घेत डोळे बंद केले. हळूवारपणे तो तिला खोलवू लागला. तिनेही त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकून त्याच्या स्पर्शात खोलू लागली. पहिल्यांदाच तिने अशा गोड सुखद वेदना अनुभवल्या होत्या. हळूहळू तीही त्याला साथ देऊ लागली. हळूहळू रात्र जशी सरत होती तसं त्यांच्या प्रेमाचा अंकुर फुलत चालला होता. त्याच्यासमोर जो लाजेचा पडदा होता तो कधी तिच्याकडून गळून पडला तिचं तिला कळलं नाही. इतकी त्याच्या स्पर्शात ती वाहत चालली होती. वर असलेल्या रूफटॉपवर कोसळणारा धोधो पाऊस आणि त्या खाली रूममध्ये तिच्या बांगड्यांचा किणकिणचा आवाज घुमू लागला. दोघेही एकमेकांच्या स्पर्शाने तृप्त होऊन कुशीत शांत पडून राहिले. इतक्या वेळ रूममध्ये असणारा आवाज एकदम शांत झाला होता. त्याला किंचित धाप लागली होती. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकून येत होता. मनापासून तो तृप्त झाला होता. दीर्घ श्वास घेत स्वतःचे वाढलेले श्वास नॉर्मल करत तिच्याकडे बघू लागला तर ती डोळे मिटून त्याच्या कुशीत पूर्णपणे लपून गेली होती. त्याने ब्लँकेटमध्ये तिला झाकून घेत तिच्या कपाळावर किस करून घट्ट कवटाळून घेतलं, पण डोळे उघडून त्याच्याकडे बघायचे सुद्धा त्राण उरले नव्हते. दोन जीव मनाच्या स्पर्शाने एक झालेले आज शरीराने सुद्धा एक झाले होते. अवंती आणि कबीर आज एक झाले होते.